मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण संदर्भात एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। देशातील पहिले डिजिटल गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिसाल मधून तब्बल 200हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना 4 खासगी बसमधून वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील विविध अनुदानित आश्रम शाळांमध्ये पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। शिक्षणाच्या नावाखाली हे विद्यार्थी स्थलांतरित केले जात आहे का, की शासकीय अनुदान मिळवण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा वापर केला जात आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान आणि आदिवासी विकास विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे। देशातील पहिले डिजिटल गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिसाल येथून सोमवारी 4 खासगी ट्रॅव्हल्स बसमधून 200हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील विविध अनुदानित आश्रमशाळांमध्ये पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे। विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना आपण नेमके कोणत्या शाळेत जात आहोत याची देखील माहिती नसल्याचे दिसून आले। घटनास्थळी उपस्थित शिक्षकांकडे विचारणा करण्यात आली असता वेगवेगळ्या शाळांची नावे सांगण्यात आली। मात्र एका बस चालकाने विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्यातील एका अनुदानित आश्रमशाळेत नेले जात असल्याचे स्पष्ट केले। याच वेळी एका शिक्षकाने आम्ही गेल्या 20 वर्षापासून मेळघाटातून विद्यार्थी घेऊन जात आहोत असे सांगितल्याने या संपूर्ण प्रकाराबाबत अधिकच प्रश्न निर्माण झाले आहेत। मेळघाटामध्ये जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळा तसेच एकलव्य निवासी विद्यालय उपलब्ध असताना विद्यार्थ्यांना शेकडो किलोमीटर दूर का पाठवले जात आहे, हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे। काही अनुदानित संस्थांकडून पटसंख्या वाढवून लाखो आणि कोट्यवधी रुपयाचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी हा प्रकार राबविला जात आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे। तर दुसरीकडे स्थानिक शाळांमधील पटसंख्या कमी होत गेल्यास जिल्हा परिषद शाळा आणि शासकीय आश्रम शाळांच्या अस्तित्वावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। विद्यार्थ्यांच्या स्थलांतरासाठी पालकांची लेखी संमती घेण्यात आली का? शिक्षण विभागाची परवानगी आहे का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? तसेच राहण्याच्या आणि शिक्षणाच्या सोयीबाबत कोणती व्यवस्था करण्यात आली आहे? यासारखे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत। या संपूर्ण प्रकरणाची SIT किंवा न्यायालयीन चौकशी करून विद्यार्थ्यांचे स्थलांतर, शासकीय अनुदान, प्रवेश प्रक्रिया, संबंधित संस्था आणि अधिकाऱ्यांची भूमिका तसेच आर्थिक व्यवहाराची सखोल तपासणी करण्याची मागणी आता जोर धरत आहे। मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांचे हे स्थलांतर नेमके शिक्षणासाठी आहे की अनुदानाच्या खेळासाठी, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। शासन दरवर्षी शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयाची निधी खर्च करत विद्यार्थ्यांना स्वतःच्या परिसरातील शाळांऐवजी इतर जिल्ह्यांमध्ये पाठवण्याची वेळ का येते, याचे उत्तर संबंधित विभागांना द्यावे लागणार आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर येणे आवश्यक आहे, कारण हा विषय केवळ शाळाचा किंवा अनुदानाचा नसून आदिवासी समाजाच्या भावी पिढ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित आहे।